हॅलो फ्रेंड्स, सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण श्रावण विशेष सिरीज चालू केली आहे। या सिरीजमध्ये दर सोमवारी आम्ही तुम्हाला एका नवीन व्हिडिओ दाखवत आहे महादेवाचा। आज आपण आलो आहोत शुक्राचार्य इथे शुक्राचार्यांचं मंदिर आहे। तर आज आपण आलो आहोत शुक्राचार्य येथे। तर सहली पण आलेल्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता, इथं खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे। श्रावण महिना असल्यामुळे खूप छान असं वातावरण आहे। आणि आता आपण इथे गाडी पार्क करून या पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकताय। पायऱ्या पण काय लय मोठ्या नाही त्या, तुम्ही इझिली जाऊ शकता। म्हणजे मी सुद्धा जाऊ शकते, म्हणजे तुम्ही तर जाऊ शकताय। आणि खूप छान असं वातावरण आहे, हिरवं हिरवं। तर आम्ही खालच्या साईडने आलेलो आहे। इकडं वरून पण रस्ता आहे वरच्या साईडने येण्यासाठी। तर आम्ही गोमेवाडीवरून इकडून आलेलो आहोत खालच्या साईडने। आणि तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, याप्रमाणे खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे। आणि पायऱ्या चढून चढून आपण आता वरती आलेलो आहोत। इथून जरा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, तिथून खालून जरा पसरट होत्या। आणि इथं आम्हाला सुभाष अंकल भेटले होते। तर हे पुढे गेलेत आणि आम्ही हळूहळू चाललेलो आहे वर। तुम्ही बघू शकताय छान असं वातावरण आहे। आणि आम्ही सोमवारच्या आदल्या दिवशी आलतो, त्यामुळे इथं गर्दी पण खूप कमी आहे। सोमवारी खूप गर्दी असते इथं। खूप जण इकडं येतात या महिन्यात। या देवाला खूप लोक येतात। एरवी नाही येत, पण श्रावण महिन्यामध्ये येतातच। बघू शकता, हा तुम्ही मंदिराचा परिसर आहे। आणि हे मंदिर आहे, छोटंसं आहे, डोंगरामध्ये बनवलेलं। आणि ऋषींच्या प्रतिमा आहेत, ज्यांनी इथं तप केलेलं होतं, त्यांचे फोटोज लावलेले आहेत। खरं तर हे शुक्राचार्य या ऋषींचं तपश्चर्याचं ठिकाण आहे, जे असुर गुरु होते आणि ते तपश्चर्या करण्यासाठी या डोंगरावर आलेले होते। त्यांनी तिथे या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे। ही गणपतीची छोटीशी छान अशी मूर्ती आहे। आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये शिवलिंग आहे छान असं। आणि ह्या शिवलिंगाची स्थापना शुक्राचार्य ऋषींनी केलेली होती। आणि हा मंदिराचा परिसर आहे, खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे। आणि हे तपोवन इथे शिवगिरी महाराज यांची समाधी आहे। आणि इथून डोंगरामध्ये पण एक शिवलिंग आहे। आणि हे यज्ञकुंड आहे, इथं गुहेमध्ये आहे जे डोंगराच्या। आणि समोरच एक छोटंसं शिवलिंग देखील आहे। आणि हे विटांचे यज्ञकुंड आहे। इथे लाईट पण नव्हती, अंधार असल्यामुळे, त्यामुळे आम्ही टॉर्च घेऊन गेलो होतो। सुभाष अंकलने टॉर्च धरलेले आहे।
आणि अंधारातच दर्शन घेतले टॉर्चच्या प्रकाशात. आणि पाऊस पण खूप येत होता, त्यामुळे पाणी खूप साठलं होतं आणि वरून पाण्याचे थेंब पडत होते. आणि आता बाहेरचं हे तुम्ही बघू शकता, मंदिराचं बाहेरचं. आणि ही तीच जागा आहे जिथं शुक्राचार्य ऋषी तपश्चर्या करण्यासाठी बसत होते. ही तिथं त्यांची ही मूर्ती देखील आहे, तुम्ही बघू शकताय. इथं ते तपश्चर्यासाठी बसत होते. आणि मंदिराच्या बाहेरचं तुळशी वृंदावन आहे. मंदिराचं बांधकाम एकदम दगडी आहे आणि ते पूर्णपणे डोंगरामध्ये मंदिर बनवलेलं आहे. इथं शुक्राचार्य देवस्थान असं ते वर कमान लावलेलं आहे. आणि तर जे रस्ते बांधले आहे ते गर्दीच्या वेळेस दर्शन रांग करण्यासाठी ते ठेवलेलं आहे. आणि हे आतमध्ये गुहेमध्ये शिवलिंग आहे. तिथं जाता येत नव्हतं, खूप अशी छोटीशी जागा होती. बघू शकताय केवढ्यात कांचन बाहेर आलेले आहे, तरी पण आम्ही गेलो होतो आतमध्ये. तर इथे जेव्हा शुक्राचार्य ऋषी तपश्चर्या करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरेला पाठवले होते. तेव्हा शुक्राचार्य ऋषी हे या डोंगरामध्येच गुप्त झाले होते, अशी यामागची आख्यायिका आहे. आणि तेव्हापासून त्यांचा वास या डोंगरावरती आहे. आणि ते शिवलिंग भक्त होते, शिवाचे भक्त होते त्यामुळे त्यांनी इथं शिवलिंगाची स्थापना केली. त्यामुळे हे स्थान शुक्राचार्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आणि समोरून तुम्ही बघू शकताय पाऊस चालू होता, त्यामुळं सगळेजण मंदिरात जमा झालेले होते. श्रावण महिना असल्यामुळे पावसाच्या सरी येत जातच होत्या, त्यामुळे सगळे मंदिरात एकत्र झाले. त्यांनी खूप असा पाऊस, जवळजवळ 1 तासभर पाऊस इथं झाला होता जेव्हा आम्ही गेलो होतो. तेव्हा तुम्ही बघू शकताय शाळेच्या सहली वगैरे आल्या होत्या, ते लहान मुलं तर पालाखाली थांबलेत आणि खूप पाऊस झाला. तर हे शुक्राचार्य ऋषींचं देवस्थान आहे. तुम्ही पण या ठिकाणाला नक्की भेट द्या. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि मनाला प्रसन्न करणारे हे ठिकाण आहे. तुम्ही एखाद्या वेळेस नक्कीच भेट द्या या ठिकाणाला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे तुम्ही बघू शकताय नागाचं मूर्ती आहे आणि पंचमुखी हनुमान आहे. आणि छोट्या छोट्या मूर्ती आहेत साईडला. नंतर आम्ही काकडी खाल्लेली होती. त्या दिवशी उपवासच होता, त्यामुळे काकडी खाल्लेली. अंकलने काकडी दिलेली होती. आणि वरती पायऱ्या चढून वर आलेलं आहे. तर इथं हे गोमुख आहे. या गोमुखामधून अखंड पाण्याचा झरा वाहत असतो वर्षभर. आणि इथं शंकराची छान अशी प्रतिमा आहे. तर हे गोमुख आहे. इथे अखंड पाण्याचा झरा वाहत असतो. आणि हे साईडने दिसते ते नंदी आहेत. आणि यात हनुमान आहे. छोटे छोटे स्टॉल्स आहेत. अजून हे स्थळ जास्त विकसित नाही आहे, त्यामुळे छोटे स्टॉल आहेत आणि मोजकेच आहेत.
हे बघू शकता तुम्ही. आणि इथं गुडदाणी घेतलेलं आहे आम्ही, जे की इथली प्रसिद्ध आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण परत चाललेलो आहोत आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.